नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। मंत्री पंकजा मुंडेंनी परळीतील काळाराम मंदिरातील रामनवमी उत्सवात घेतला सहभाग। परळीत रामराज्य येऊ द्या, पंकजा मुंडेंनी केली प्रार्थना। मनोज जरांगेंनी पूर्णतः ओबीसी आणि धनगर समाजाच्या अंगावरचे कपडे काढून घेतले। धनगर आंदोलक बोराडेंना भेटायला गेले। ही भेट म्हणजे एका लांडग्यानं बकऱ्यांच्या कळपात घुसण्यासारखं, लक्ष्मण हाकेंची टीका। नांदेडमध्ये रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील भागात कडक सुरक्षा व्यवस्था। जुन्या शहरातील गाडीपुरा येथून रॅलीची होणार सुरुवात। साताऱ्यातील भुईंज येथील माता जिजाऊंच्या वंशजांच्या जाधवराव वाड्यात रामनवमीचा भव्य उत्सव। तब्बल 400 वर्षांनंतर आजही जपली जाते रामनवमी परंपरा। जालन्याच्या जाफराबादमधील बोरगाव बुद्रुक येथे पाईपलाईनचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन। ऑइल कंपन्यांनी डीलर्ससाठीच्या पेमेंटच्या टर्म बदलल्या। क्रेडिट बंद करून ॲडव्हान्स पेमेंट्सवर टाकलं। मात्र सुट्टीच्या दिवशी बँकेत पैसे भरणं शक्य नाही, त्यामुळे पुरवठा होणार नाही। CIPDचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय लोध यांची माहिती। कोल्हापुरात पेट्रोल डिझेल साठेबाजी सुरू। साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई होणार का? नागरिकांकडून सवाल। गोंदियात नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या 45 मुलींना रात्रीच्या जेवणातून विषबाधा। सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर। बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथे पेट्रोल पंपावर नागरिकांची प्रचंड गर्दी। काही काळ परिसरात वाहतूक कोंडी। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखावा, प्रशासनाकडून आवाहन। वर्ध्यात एका घराला अचानक आग। आगीत धान्य, टीव्ही, फ्रीज तसेच इतर साहित्य खाक। आगीचं कारण मात्र अस्पष्ट। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी।